मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी मजेदार असा प्रवास. तर मी आज आलो आहे स्वारगेटच्या बसस्थानकला आणि आज आपण प्रवास करणार आहोत स्वारगेट ते करमाळा. तर मी बघू शकता आता आलो आहे स्वारगेटच्या बसस्थानकला. तर मंडळी बघू शकता हे आहे स्वारगेटचं बसस्थानक. साफसफाई अशी चाललेली आहे आणि आपण आता सकाळचे 6:15 झालेले, 6:15च्या दरम्यान आपण आहो आता स्वारगेटच्या बसस्थानकला. बघू शकता आपल्या गाडीचं टायमिंग असणार आहे 6:45चं टायमिंग आहे आपल्या गाडीचं. आणि मी सध्या आता स्वारगेटच्या बसस्थानकाला आहे आणि ज्या ठिकाणी आपली करमाळा गाडी लागते मी त्या ठिकाणी निघालेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आपली करमाळा गाडी कुठल्या साईडला लागते. मित्रांनो बघू शकता ह्या साईडला आपली करमाळा गाडी लागणार आहे आणि ज्या आत्ता गाड्या उभ्या आहेत त्या आहेत पुणे राजापूर, पुणे श्रीवर्धन गाडी लागलेली आहे. आणि बऱ्याच अशा गाड्या जे कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी लागतात. तर बघू शकता इकडे वाई वगैरे राजापूर आगारच्या भरपूर गाड्या आहेत. तर इथं समोर आपली गाडी लागते. मोठं आहे ते आपली गाडी निघालेली आहे. आता करमाळ्याची नरवाना जायची गाडी आहे. गाडीचा मार्ग असा असणार आहे, गाडीपर्यंत आगाराची गाडी आणि गाडीचा रूट आहे स्वारगेट, भिगवण, राशीन, करमाळा आणि परंडा. हा गाडीचा पूर्ण मार्ग आहे. तर आपण करमाळ्यापर्यंत प्रवास आहे आपला आणि हा प्रवास असणार आहे एक 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. म्हणजे 3 ते 4 तासाचा प्रवास, 4 तास लागते ना आपल्याला जायला करमाळ्याला. तर चला तुम्हाला प्रवास दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता आपण आता तिकीट काढलेलं आहे आणि स्वारगेट पुणे ते करमाळा फुल तिकीट आहे 282 रुपये. मित्रांनो बघू शकता टायमिंग झालं आहे आता 6:49 आणि आपण आलो आता हडपसरमध्ये. हे आहे बघू शकता समोर माझ्या हडपसरचा स्टॉप आहे हा.
मित्रांनो, पुण्यापासून तब्बल 1-2 तास प्रवास करून आपण आलो आता पंचरत्न हॉटेलला. पंचरत्न हॉटेल हे भिगवणच्या अलीकडे लागतं आणि बघू शकता माझ्या पुढे इथं गाड्या लागलेल्या आहेत सगळ्या हॉटेलच्या. हे तळेगाव पुणे आहे, ते तळेगाव चालली अक्कलकोटला. आणि जे पलीकडे बघू शकता ते पलीकडे गाडी उभी ते आहे स्वारगेट, पुणे स्वारगेट ते लातूर गाडी. आणि हे बघू शकता हे आपले आहे स्वारगेट परांडा. अशा गाड्या लागलेल्या आहेत. आपण नाश्ता करणार नाही कारण आपण नाश्ता करून आलो होतो स्वारगेटमधून, त्यामुळे आपण काय आता इथं नाश्ता करणार नाही. आता आपण डायरेक्ट उतरणार आहोत करमाळ्याला. तर याच्यानंतर इथं पंचरत्न हॉटेलनंतर पुढचा स्टॉप येतो तो आहे भिगवण नंतर राशीन आणि राशीन नंतर करमाळा असं. आणि करमाळ्यानंतर परांड्याला गाडी पुढे जाते. म्हणजे कमीत कमी आपल्याला अजून 1-1.5 तासाचा प्रवास करायचा आहे. त्यानंतर गाडी जाणार करमाळ्यात आणि करमाळ्यानंतर 1 तास अजून गाडी लागणार परांड्यात जायला. म्हणजे 5 ते 6 तासाचा प्रवास, 170 किलोमीटरचं अंतर कापून गाडी जाते परांड्याला. तर बघू शकता आपली गाडी निघालेली आता झाली. आता भिगवण परांड्याच्या दिशेने रवाना झाली आहे. रात्री सांगितलं ना.
चला राशन उतरणार आहे राशन. मित्रांनो, आता वाजलेत 10:30 आणि आपण आलो आता करमाळ्याच्या बस स्टँडला. गाडी सकाळी निघाली होती 6:30ला. म्हणजे कंपल्सरी एक 5 तास गेलेत आपल्याला 170 ते 80 किलोमीटर अंतर पार करायला. तर आता माझ्या पाठीमागे बघू शकता काय करमाळ्याचं बस स्टँड आणि इथं गाड्या भरपूर लागलेल्या आहेत. तर आता यायला आपल्याला एक 5 तास लागलेत. त्यामुळं आता गाडी पुढे गेली. परांडा आगाराची गाडी होती, परांड्याला जायची होती गाडी. त्यामुळे गाडी परांड्याला गेलेली आणि आपण करमाळ्यात उतरत होतो आपल्याला. त्यामुळे आपण करमाळापर्यंत प्रवास केलेला आहे. तर आपली मधली काही गावं सुटल्यात जे राशन झालं, कोर्टी झालं. राशनपर्यंत आपण व्हिडिओ बनवला, पण राशनपासून काय झालं पुढं गर्दी असल्यामुळे आपल्याला काय पुढं ब्लॉग बनवता आला नाही. कारण गर्दी असल्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यामुळे आता आपण करमाळ्यात आलो आहे आणि तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू असेल मजेदार ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. होऊ शकता हे आहे करमाळ्याचं बस स्टँड आणि आपण आहोत आता करमाळ्याच्या बस स्टँडला. जर तुम्ही स्वारगेटवरून जर परांड्याच्या दिशेने किंवा भूमच्या गाडीने जर प्रवास केला करमाळ्याच्या गाडीने तर तुम्हाला ना राशीनमध्ये श्री जगदंबा देवीचं दर्शन होऊ शकतं आणि करमाळ्यामध्ये कमला भवानीचं दर्शन होऊ शकतं. तर दर्शन करण्यासाठी कुठलीही गाडी घेऊ शकता तुम्ही, कारण सगळ्या गाड्यांनी तुम्ही इथं करमाळ्यात येऊ शकता. राशीन करमाळा दोन्ही देवींचं दर्शन होऊ शकतं तुमचं. होऊ शकतं. इथून सगळ्या साईडला गाड्या जातात. आपल्याकडे नाशिक आहे. आता नाशिक ही समोरची बघू शकता ही गाडी नाशिक लागली. पलीकडे श्रीरामपूर आहे. समोर बघू शकता ते अकलूज छत्रपती संभाजीनगर गाडी लागलेली. भरपूर अशा गाड्या ग्रामीण भागात लागल्या तिकडे. हे बघू शकता हे आहे बस स्टँड. करमाळा आगार आणि सोलापूर विभाग.